शहराची उंची वाढवणाऱ्या सुसज्ज अशा उद्यानाचा लोकार्पण सोहळा ठाणे जिल्ह्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आला। शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 12 चे माजी नगरसेवक संजू वाडे यांच्या अथक प्रयत्नातून ऐरोलीतील सेक्टर नंबर 12 येथे सुसज्ज असं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचा लोकार्पण सोहळा खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आला। या उद्यानामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी विविध खेळाचे साहित्य, सर्वांसाठी खुले व्यायामाचे साहित्य, ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांना चालण्यासाठी पदपथ तसेच गजबो असे विविध सुविधा या उद्यानात तयार करण्यात आल्या आहेत। या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, माजी नगरसेवक रमाकांत माजी नगरसेवक रमाकांत आशिष यादव, माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, शिवसेनेचे युवा जिल्हा प्रमुख अनिकेत म्हात्रे, अंकुश सोनावणे, सिद्धराम ओहळ तसेच अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। जिल्हा प्रमुख सन्माननीय द्वारकानाथ भोईर साहेब यांचा सत्कार देखील जय अण्णा यांच्या हस्ते होत आहे। नवी मुंबई जिल्हा प्रमुख ऐरोली द्वारकानाथ भोईर साहेब यांचा सत्कार जय अण्णांच्या हस्ते होत आहे। यानंतर रमाकांत म्हात्रे साहेब यांचा सत्कार सन्माननीय वैभव वाडे यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो। रमाकांत म्हात्रे साहेबांचा सत्कार सन्माननीय वैभव वाडे हे करतील। त्याचप्रमाणे या ठिकाणी अंकुश सोनावणे साहेब यांचे आगमन झालेले आहे, त्यांचेही या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो। त्याचप्रमाणे युवा सेनेचे चेतन पाटील यांचंही आगमन झालेलं आहे, त्यांचे स्वागत। यानंतर जब्बार पटेल रमाकांत म्हात्रे साहेबांचा सत्कार। सर्व तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके आदरणीय खासदार नरेशजी म्हस्के साहेब हे वेळात वेळ काढून आपल्या नवी मुंबईतील सेक्टर 2 मधील प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचं या ठिकाणी सुशोभीकरण झालं आणि त्या निमित्तानं नूतनीकरणाच्या माध्यमातून त्यांनी लोकार्पणासाठी आदरणीय या खासदार साहेब या ठिकाणी आले, त्यांचा मनपूर्वक आभार। त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यात आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय द्वारकानाथ म्हात्रे साहेब, द्वारकानाथ भोईर साहेब, त्याचबरोबर आमचे रमाकांत म्हात्रे साहेब, त्याचबरोबर आपले आप्पा अंकुश रामाशीष भाऊ, आदरणीय सिद्धरामजी ओहळ साहेब, आदरणीय जब्बार भाई, आदरणीय युवा नेतृत्व आमचं या ठिकाणी आदरणीय बाबा राजवंशी, अनिकेत आणि इतर माझे सर्व माता भगिनी आणि बंधू भगिनींनो, या ठिकाणी खरोखरच आदरणीय खासदार साहेब या ठिकाणी एक कमी मी या ठिकाणी बघितली की अतिशय सुंदर असं आमचं हे वाढ असताना या ठिकाणी गार्डनची कमी होती आणि गार्डन मध्ये छोटासा गार्डनचा पॅच आमच्याकडे आहे, पण त्या ठिकाणी आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी गजबो तयार केला, महिला आणि पुरुषांसाठी जिम, ओपन जिमचा कन्सेप्ट आम्ही या ठिकाणी अवलंबला। त्याचबरोबर लहान मुलांना खेळण्यासाठी या ठिकाणी खेळणं या ठिकाणी उपलब्ध करून दिलं, गजबोची व्यवस्था करून दिली, मॉर्निंग वॉक आणि इव्हिनिंग वॉक साठी या ठिकाणी अतिशय सुसज्ज असं या ठिकाणी म्हणजे फुटपाथवर आपण नेहमी चालतो, परंतु या ठिकाणी गार्डन मध्ये येऊन लोकांनी त्याचा आनंद घेतला पाहिजे म्हणून जॉगिंग ट्रॅक सुद्धा आम्ही या ठिकाणी केला। आणि याचा वैशिष्ट्य म्हणजे असे की ह्या गार्डनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या ठिकाणी नाव दिलेलं आहे। आदरणीय खासदार महोदय, या ठिकाणी नवी मुंबईमध्ये जेव्हा माझं इलेक्शन झालं प्रभाग क्रमांक 12 मी जेव्हा नगरसेवक झालो तर या ठिकाणी अभ्यासिका नव्हती, या ठिकाणी एक वास्तू होती की तिथं पत्रा शेड होता, जसा इथं आता पत्रा शेड आहे तसा पत्रा शेड होता आणि त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र होतं, तर त्या ठिकाणी आपण बहुउद्देशीय केंद्र या ठिकाणी उभारलं आणि त्यावेळेचे आदरणीय
पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते त्या ठिकाणी उद्घाटन झालं, शिंदे साहेबांच्या हस्ते, आणि त्या ठिकाणी लायब्ररी आपण त्या ठिकाणी केली सर. आणि आज ह्या लायब्ररीमध्ये दिवसभरातून 450 विद्यार्थी त्या ठिकाणी बसत असतात. ती एअर कंडिशन लायब्ररी आहे आणि नवी मुंबईतली पहिली लायब्ररी. 50 रुपये त्या ठिकाणी महिन्याचा फी आहे. आणि आतापर्यंत साहेब या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण 2 वर्ष धरून म्हणजे आता 5वं वर्ष आहे, या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 307 विद्यार्थी त्या ठिकाणी पास झालेले आहेत. आणि महाराष्ट्रातला रँकर UPSC रँकर सुद्धा 119 रँकर देशातला, तोही आपल्या मागच्या वर्षी आपल्या ठिकाणी लायब्ररीचा आहे आणि ह्याही वर्षी आपल्या लायब्ररीचा IAS ऑफिसर झाला. आणि आता जे एअरपोर्टवर आहेत प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर ते सुद्धा आपल्या लायब्ररीत आहेत. म्हणजे असे 307 विद्यार्थी आतापर्यंत पोलीस इन्स्पेक्टर, तहसीलदार, DYSP पासून सगळे लोक या ठिकाणी झाले. आणि म्हणून खासदार महोदय मी आपल्याशी बोललो की ती अतिशय अद्ययावत अशी अभ्यासिका आपल्याला तयार करायची, साऊंडप्रूफ अभ्यासिका आपण तयार करण्याचं मनोदय आहे. आपल्याला मी बोलून दाखवलं, त्याबद्दल आपण सिग्नल दिलेला आहे. आणि म्हणून मी आपण सगळ्यांना माझी विनंती आहे की एकच लक्ष आहे की आपण या ठिकाणी सर्वजण आपण साहेबांवर प्रेम करणारे आहेत, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांवर प्रेम करणारे सहकारी आहोत. आणि म्हणून आपण या ठिकाणी आपले सर्वसामान्यांचे खासदार, सर्व तरुणांचे, ज्येष्ठांचे, महिला भगिनींचे मातृत्व, नेतृत्व आणि बंधुत्व स्वीकारणारे आपले खासदार, त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी काम केलं, त्याच पद्धतीनं ठाण्याची धुरा आणि आम्हाला महाराष्ट्राची धुरा यांनी सांभाळलेली आहे. त्यामुळे असं व्यस्त असताना सुद्धा आज वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांचा प्रथम आभार मानतो आणि माझ्या प्रस्तावना या ठिकाणी संपवतो. आदरणीय खासदार महोदय, आदरणीय सर्व मंडळी या ठिकाणी आला, त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. शहराची उंची असेल तर शहराची उंची असेल, शहराची श्रीमंती असेल, टोलेजंग इमारती यांच्यावरून शहराची गुणवत्ता ठरत नाही, तर शहराची उंची, शहराची श्रीमंती, शहरात असलेल्या अभ्यासिका, शहरात असलेले ग्रंथालय असतील, या शहरात असलेली उद्यानं, ज्यावर शहराची उंची ठरत असते. उंची वाढवण्याचं काम आज या ठिकाणी माजी नगरसेवक संजू वाडे यांनी केले आहे, असंही त्यांचं कौतुक खासदार नरेश म्हस्के यांनी केले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने हे उद्यान आहे. खूप सुंदर उद्यान, त्याचं सुशोभीकरण संजू वाडे यांच्या माध्यमातून झालेलं आहे. संजू वाडे यांचं या विभागात खूप चांगलं काम आहे, त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. ब्युरो रिपोर्ट प्रबोधन पुढील उद्यानाचा उपयोग प्रबोधन युट्यूब चॅनलला नागरिक, लहान मुलं, तरुणी याचा नक्कीच फिटनेससाठी याचा उपयोग होईल. आणि याची पुढचं मेंटेनन्स सुद्धा आहे, डागडुजी सुद्धा आहे, याचं संगोपन सुद्धा या मैदानाचं खूप चांगल्या पद्धतीने होईल. सातत्य ज्या पद्धतीचं आज आहे तसंच वर्षानुवर्ष राहील अशा अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. खूप चांगली लायब्ररी उभी राहिलेली आहे, अभ्यासिका आहे. 350-400 मुलं त्या ठिकाणी अभ्यास करतायत, त्या लायब्ररीचा उपयोग करतायत. शहराची उंची असेल, शहराची श्रीमंती आहे, हे टोलेजंग इमारती यांच्यावरून ठरत नाही, तरी शहराची उंची किंवा शहराची श्रीमंती या शहरात असलेल्या अभ्यासिका, त्या शहरात असलेल्या ग्रंथालय असतील, त्या शहरात असलेली उद्यानं असतील, यावर ठरत असते. शहराची उंची वाढवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. UPSC MPSC करता मुलं घडवण्याचं खूप चांगलं काम या ठिकाणी करतायत, त्यांचं याबद्दल मी कौतुक करतो.